लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः सासुबाई। वहिनी पाय ऐक वहिनी पाय दुखताय तो वहिनी आज दिवसभरात इतकं काम केलंय ना, इतकं दमायला झालंय कधी एकदा बेडवर जाऊन झोपते असं झालंय मला। बेड कॅश वहिनी बेड नाहीये इथे, इथे खाली झोपायचंय आपल्याला। मला जर आत्ता कोणी झोपायला सांगितलं ना तर मी इथे बसल्या बसल्या झोपून जाईल। वहिनी पण एक सांगू काय? आज जे काही मी दिवसभरात काम केलंय ना ते मी कधी कधी विसरू शकत नाही, आय स्वेअर। पण आज सगळी कामं करताना मला खूप मजा आली। खरंच ज्या गोष्टी आयुष्यात आपल्याला कधीच करायला मिळाल्या नाहीत त्याच गोष्टी आपल्याला पूर्ण दिवस अनुभवायला मिळाल्या। मीरा, एखादी गोष्ट जेव्हा आम्हाला सजा वाटते ना तेव्हा त्यात तुला मजा कशी येते ना हेच मला कळत नाही बाबा। काय मग कसा गेला आजचा दिवस? आबा तुमचीच वाट पाहत होतो। गेला कसा बसा। इथली रात्रीची व्यवस्था बघून असं वाटते दिवस अजून मोठा असता ना तर बरं झालं असतं। परिस्थितीला एवढ्यात कंटाळलात? जरा विचार करा, पूर्वीच्या काळी लोक हे सगळं कसं सहन करत असतील। आबा काम करताना मी एक्झॅक्टली हाच विचार करत होते। मीरा, या दोघींनी आजचा दिवस कसा एन्जॉय केलाय ते त्यांच्याकडे बघून कळतच आहे, पण तुझा आजचा दिवस कसा गेला ते सांग। आई खरं सांगू का, कॅश वहिनी आणि अभिलाषा वहिनीची जी अवस्था आहे ना सुरुवातीला माझीही तशीच अवस्था होती। काय करावं कसं करावं मला काहीच कळत नव्हतं। शेवटी मी शांतपणे बसले आणि स्वतःला समजवलं, तू शहरात वगैरे राहून आलेली नाहीस, फ्रिज टीव्ही वॉशिंग मशीन काय असतं तुला काहीच माहिती नाही। मग पुढे? मग काही नाही, मग जेव्हा मी एक मिनिट हा विषय इथेच थांबूया का? तुम्ही इथे स्पर्धेसाठी आणलाय की शिक्षा देण्यासाठी आणलाय तेच कळत नाही आम्हाला। एक तर दिवसभरात इतकं काम केलंय, रात्री धड जेवायला पण नाही। कॅश अगदी बरोबर बोलती हा। अच्छा, म्हणजे इथे लाईट्स नाहीयेत आणि तुम्हाला नीट जेवायला मिळालं नाही म्हणून तुम्हाला त्रास होतोय। पण तुम्ही वज्रेश्वरीला गेला होता तेव्हाही तुम्हाला असाच त्रास झाला होता ना, तिथेही लाईट्स नव्हते, जेवायलाही नीट मिळालं नव्हतं, तर रात्रभर झोप कशी लागणार? पांघरुणही नव्हतं नाही का? मग गायत्री, हे सगळं तुला कसं माहिती? अभिलाषाने सांगितलं मला। ओ, अरे भाऊ, आहेस कुठे तू? आणि आजचे मार्क्स कधी देणार? त्याचाच हिसाब करत होतो। भाऊ, सगळ्यात आधी मला सांगा की तुमचा आजचा दिवस कसा गेला आणि ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली? खरं सांगायचं तर सुख म्हणजे काय असते हे त्यांना कळलं बी असेलच की। माझ्या बुद्धीप्रमाणे मी आजच्या दिवसाचे मार्क्स त्यांना दिले। भाऊ, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे। आजच्या एका दिवसात त्यांना सुख म्हणजे काय ते कळलंय।
बघा कशा सुखाने गाढ झोपी गेल्यात. ऋषी, जळतं लाकूड घाली ना पिकाटात. खूप थंडी आहे ना. हो, गुड मॉर्निंग. कसलं गुड मॉर्निंग? सासूबाईंना पण कळत नाहीये. एवढं सकाळी सकाळी उठवायची काय गरज होती? बघ ना, आणि उठून तरी तोंड धुवायला आपल्याकडे ते हे आहे का? काय? ब्रश ब्रश. शी, हा तास पण किती घाणेरडा आहे. हे घ्या, ते काय? कडुलिंबाची काडी आहे, यांनी दात घासा. माझ्याकडे आहे. हा, ते टूथब्रश वगैरे काही कामाचं नाही, यांनी घासा. आम्ही मस्त केलंय बघ. हे असं चावायचं कसं घासायचं? आणि चावायचं. हं, घासा. कडू आहे ना खूप. हो, कडुलिंब. म्हणजे सकाळी सकाळी आता ह्याने तोंड कडू करायचं, हेच बाकी राहिलं होतं. आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? चला आटपा लवकर, अंघोळी आटपा. स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आणि गरम पाणी नाहीये, थंड पाण्याने आंघोळ करायची आहे. वेळ लागेल, वेळ नाहीये तेवढा. चला लवकर. उशीर झाला नाही? तेच ना. आणि हे पण तयार नाहीत कोण. हे बघा, हे बघा. आले आले. गुड मॉर्निंग. छान वा, छान छान. छान दिसताय. मस्त. तयारीत आहेत एकदम. हे बघा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. छान, उत्तम उत्तम व्यवस्थित. मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. हा? राम राम. अच्छा, राम राम. मग बर. छान. वासुदेव आला, ओ वासुदेव आला, वासुदेव आला, ओ वासुदेव आला, वासुदेव आला, ओ वासुदेव आला. वा भाऊ वा. आबा, तुम्हाला भाजी भाकरी खायला आवडते का नाही? प्रश्न आहे का? हा, एकदम फ्रेश भाजी आणली शेतातून तोडून. आहाहाहा. वा. आज तुम्हाला तुमच्या तिन्ही सुना भाजी भाकरी बनवून खायला घालणार आहे. वा. ते पण चुलीवर शिजवलेले. अरे वा. फार्म हाऊस वाटत आहे. हो म्हणजे काय झुणका मस्त भाकरी. विक्री. चुलीवर? नाही, मला नाही जमणार. जमावं लागल. हा हा? हा. चला चला, कामाला लागा. हे घ्या, हे घ्या. हा, हे घ्या भाजी. वा. अभिलाषा, भाकरी करण्यासाठी धान्य दळावं लागतं हे माहितीये ना तुला? आणि ते दळण्याची जबाबदारी आज तुझ्यावर आहे. आणि काही अडचण आलीस तर काशीला घे ना मदतीला. हं? काय? बरं चला, आम्ही आता गावात फेरफटका मारून येतो. तोवर तुम्ही गरमा गरम भाजी भाकरी तयार ठेवा. येतो भाऊ. हो, या या या. चला 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 लवकर. चला लागा, कामाला लागा. सजीव तू चल धर. चला. डावीकडे घ्या, डावीकडून घ्या 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 घ्या. नाही, मग एक काम करा, उजवीकडून घ्या जरा. उजवीकडे? हा, बघा. हा, अजून फिरवा. बघा, नाही जमत आहे का? परत जरा डावीकडे ट्राय करा. परत डावीकडे. हा, बघा जरा. बघा, होते का? नाही होतंय, मग उजवीकडे बघा. अजून. हा, अजून बळा बळा. काय करतेस? म्हणजे तुम्ही काय करताय? मग आजपासून मी तुम्हाला सांगते की डावीकडून उजवीकडे फिरवा, तरी तुम्ही उजवीकडून डावीकडे फिरवताय. 4 वेळा खुंटा निघाला असेल तो.
अहो बहिणी, असंच जर काम करत राहिलं ना तर संध्याकाळपर्यंत दळूनच होणार नाही आपलं. इथे बाजूला बसून मला तत्वज्ञान शिकवण्याऐवजी जरा मदत कर ना. छे छे, असली फालतू कामं मी नाही करत. मुळात मला हा टास्कच पटलेला नाहीये. अहो वहिनी, जग किती पुढे गेलंय आणि ही कुठली स्पर्धा जगाच्या पाठी ठेवण्याची. अजिबात मदत करू नकोस हा मला. काही हरकत नाही. तुझे मार्क कमी होतील ना तेव्हा तुला कळेल. बरं ठीक आहे मग. ऐक वहिनी, ते माझी भाजी झाली आहे, आता मला भाकऱ्या करायच्या आहेत. नाही, तुमचं हे दळण कधी होणार आहे? मला पीठ हवंय. मीरा अगं, धान्य दळण्याचाच प्रयत्न करतोय ना, तुला दिसत नाहीये का? आणि मीरा, दळून झालं ना की आम्ही तुला सांगू. हा आता जा. आता बाई. अहो, शी बाबा, बघा ना, तुम्ही ट्राय करा ना. जरा मला मदत कर. ट्राय कर. एकाच वेगाने एकाच जोशाने करूया. धान्य धान्य टाक ना. टाकते हो. घ्या, अजून एकदा वेग आला ना. वहिनी काय करताय? मी काय करतेय? तू नीट पकड ना. सवय झालीये तुला. हा, आता आलं 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 आलं, वेगात आलं. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? तिला कशाला घेतलं मदतीला? हे बघा, ती स्वतःहून आली इथे मदत करायला. आम्ही तिला सांगितलं नाही, अजिबात नाही सांगितलं. आमचे मार्क कापू नका ना. हे बघा भाऊ काका, जर तुम्हाला मार्क कमी करायचे असेल ना तर खुशाल करा, काही प्रॉब्लेम नाहीये. कमी केल्याने तुमचंही समाधान होईल आणि आमचे एकत्र कमी मार्क केल्याने आमचंही काही नुकसान होणार नाही. मस्त, एकदम मस्त. तुम्ही काय मूर्ख समजलात मला? हा नाही, तुमच्या तिघींचे पण मार्क कापणारच आहे मी. एकमेकींना मदत केली म्हणून नाही, मग नुसतं दळताय म्हणून. अरे नुसतं दळायचं नसतं, त्याच्याबरोबर ओवी पण म्हणायची असते. ओके. ओवी 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 काय असतं? तुमच्या शहरातल्या लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला ऍटम सॉन्ग माहिती असेल नाही का? ओवी म्हणजे काय, काहीच माहित नसेल. मी काय म्हणते भाऊ काका, जात्यांवरच्या ओव्यांबद्दल मी खूप ऐकलंय, पण असं प्रत्यक्ष कुणाला गाताना ऐकलेलं नाहीये. माझी एक रिक्वेस्ट होती तुम्हाला. तुम्ही एखादी ओवी आम्हाला म्हणून दाखवता प्लीज? अरे नाही, ते बायका म्हणतात ना ओवी, मी कसं म्हणणार? अहो जमेल की भाऊ काका. बघा ना, म्हणजे तुम्ही म्हणा, आम्ही तुमच्या मागे मागे गातो, म्हणजे आमचं पण पाठ होईल आणि आम्हाला शिकायला मिळेल. काय वहिनी? हो हो, अगदी. नाही तसं काही, ते लहानपणी आई म्हणायची ना ओवी, तर मी आता कुठं. आता पण बिन काही नाही. म्हणा ना भाऊ भाऊ प्लीज ठीक आहे, सुरुवात करू. एक मिनिट. हा तुम्ही जात फिरवा, मग त्या बॅकग्राऊंडवर मी म्युझिकच्या बॅकग्राऊंडवर ओवी म्हणतो. हा चला चला. सकाळी उठून देवाचं नाम घ्यावं, सकाळी उठून देवाचं नाम घ्यावं, धरणी मातेवर मग पाऊल ठेवावं, धरणी मातेवर मग पाऊल ठेवावं, सरल दळण ग उरला आठवा, सरल दळण ग उरला आठवा, महादेवाला माझ्या बेलाची दुर्डी पाठवा, महादेवाला माझ्या बेलाची दुर्डी पाठवा, सकाळी उठून देवाचं नाम घ्यावं, सकाळी उठून देवाचं नाम घ्यावं, धरणी मातेवर मग पाऊल ठेवावं, धरणी मातेवर मग पाऊल ठेवावं, सकाळी उठून देवाचं नाम घ्यावं, सकाळी उठून देवाचं नाम घ्यावं. बघितलं ना तुमच्या तिघी सुना कशा एकमेकींना मदत करतात ते. धरणी मातेवर मग पाऊल ठेवावं.
रोज अशाच वागल्या तर किती बरं वाटेल नाही आपल्याला. आता लवकरात लवकर गुण देऊन मोकळे व्हा. म्हणजे कसं झालं माहितीये का, स्पर्धा या तिघींच्याच झालीये, पण टेन्शन आम्हाला चालेल. गेला आठवडाभर आपण बरेच टास्क केले, पण इथे आल्यानंतर जे कष्ट घेतले ना ते मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. चला, रिझल्ट तयार झाला आहे. या 2 दिवसात मला जे काय पटलं, मी जे काय पाहिलं, त्यावरून हा रिझल्ट तयार केलाय. पण त्याआधी मला या तिघींचं कौतुक करावंसं वाटतं, कारण ही स्पर्धा त्यांच्यासाठी खूप मानाची स्पर्धा होती. होम मिनिस्टर चॅम्पियनशिप पटकावण्यासाठी या तिघी काहीही करू शकतील हे मी पाहिलंच आहे. ठीक आहे, या सर्व गोष्टीवरून मी हा रिझल्ट तयार केलाय. आता मी मार्क्स लिहितो. अभिलाषा रत्नपारखी 20 गुण. कश्मीरा रत्नपारखी 10 गुण. मीरा रत्नपारखी 17 गुण. नॉट बॅड, गुड. चला, आता माझं काम झालंय. आता या तिघींमध्ये होम मिनिस्टर चॅम्पियन कोण असेल ते उद्या ठरेल. मला निरोप द्या. थँक्यू भाऊ, खूप बरं वाटलं तुम्ही आलात. अभिलाषा 97. मीरा 97. आणि काशी 45. काशी, अभिलाषा आणि मीराचा टाय झालाय. तुझ्या हातात फक्त उद्याचाच दिवस आहे. सो ऑल द बेस्ट. असो, सध्या मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की उद्या तुम्ही हवं तसं नटायचंय, सजायचंय. नाही, पण तरी उद्या काय आहे नक्की? काही सणवार? नाही, उद्या कुठलं सण वगैरे नाहीये. उद्या तुमचा फायनल राऊंड आहे आणि तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज आहे. रत्नपारखी कुटुंबाची होम मिनिस्टर कोण हे उद्या ठरणार आहे. तेव्हा माझ्याकडून तुम्हाला तिघींनाही ऑल द बेस्ट.